नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गलांडे बीएडकरच्या वतीने या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. साप्ताहिक चालू घडामोडीच्या आजच्या या सदरामध्ये आपण 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2024 दरम्यानच्या महत्वाच्या घडामोडीबद्दल बोलणार आहोत. राष्ट्रीय घडामोडी. केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण 2024 ची अंमलबजावणी सुरू केली, ज्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल अपेक्षित आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने यशस्वीपणे नवीन उपग्रह प्रक्षेपित केला, ज्यामुळे देशाच्या अंतराळ कार्यक्रमात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी. संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक परिषदेत भारताने पर्यावरण संरक्षणाबाबत आपली वचनबद्धता पुनरुज्जीवित केली आणि हरित तंत्रज्ञानाच्या विकासावर भर दिला. आशिया प्रांतात आर्थिक सहकार्य एपीईसी शिखर परिषदेत भारताने व्यापार आणि सुरक्षा विषयांवर महत्वपूर्ण भूमिका बजावली. क्रीडा. पीव्ही सिंधूने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले, ज्यामुळे तिच्या कारकिर्दीत आणखी एक महत्वपूर्ण यश जोडले गेले. आर्थिक घडामोडी. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25% 0.25% वाढ जाहीर केली. 0.25% वाढ जाहीर केली, ज्यामुळे कर्जदारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्टार्टअप क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित झाली, ज्यामुळे उद्योजकतेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. सामाजिक घडामोडी. महिला सक्षमीकरणासाठी नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबनाची संधी मिळेल. देशभरात विविध ठिकाणी सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे भारतीय संस्कृती संवर्धन आणि प्रचार झाला. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया साप्ताहिक चालू घडामोडींच्या पुढच्या सदरामध्ये. तोपर्यंत पाहत राहा बी एडुकेटचा युट्यूब चॅनल. धन्यवाद.